मॉर्निंग सर्वांना। डोंबिवलीतली सकाळ आणि नवीन वर्षातली पहिली सकाळ आपल्या घरी आल्यानंतर मी सकाळी उठल्यानंतर शांतपणे बाहेर एक नजर फिरवली। म्हणजे आपण कुठून फिरून आल्यानंतर बघतो ना आपलं घर, आपलं दार, आपलं अंगण असा शांतपणे, तसंच मी बघत होती। त्यानंतर वेळ झाली होती माझ्या चहाची, कारण उठल्या उठल्या मला चहा लागतो। चहा झाल्यानंतर थोडासा नाश्ता करायचा होता आणि माऊला सुद्धा भूक लागली होती म्हणून इपी नूडल बनवले। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आजचा व्लॉग असणार आहे नवीन वर्षातला पहिला व्लॉग, कारण आधीचे जे व्लॉग होते ते सगळे मी नवीन वर्षाच्या आधी शूट केलेले होते आणि हा नवीन वर्षातला पहिला व्लॉग असल्यामुळे आणि तुम्ही सर्वजण माझ्यासाठी खूप स्पेशल आहात, त्यामुळे तुम्हाला सर्वांना ह्या नवीन वर्षाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा देते। हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, ऐश्वर्याचं आणि भरभराटीचं जावो, हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते। तर गोव्यावरून आल्यानंतर थोडासा गोव्याचा हँगओव्हर म्हणतात ना, तसा थोडासा उतरतोय आता हळूहळू। कारण आल्यानंतर आपण एवढा लांब फिरून आल्यानंतर थोडासा थकवा येणं किंवा थोडंसं डल वाटणं साहजिक आहे, कारण तिकडे खूप जास्त मजा केली, खूप जास्त हिंडलो फिरलो, डान्स केला, सगळं केलं। पण आल्यानंतर थोडासा थकवा जाणवायला लागला, कारण आल्यानंतर आपल्या घरी आल्यावर जो कम्फर्ट झोन असतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरी आल्याचा एक आनंद असतो आपल्याला, की यार आपण आपल्या घरी आलोय आणि एक रिलॅक्सेशन, म्हणजे आपल्या घरी जो रिलॅक्सेशन आपल्याला मिळतं ना, ते आपल्याला बाहेर कुठेच मिळत नाही। तुम्ही कितीही सुंदर घरामध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये जरी जाऊन राहिलात तरी आपल्या घरी जो कम्फर्ट आहे तो फक्त आपल्याला आपल्याच घरी मिळतो। आपलं घर आपल्यासाठी बेस्ट असतं आणि स्पेशल असतं। तसंच माझं झालं की आल्यानंतर मला असं झालं की बस मला आराम करायचा आहे। खूप जास्त हिंडलो फिरलो, खूप जास्त मजा वगैरे पण केली, पण आता आराम करायचा आहे। तर मी काय केलं, आल्यानंतर थोडासा पसारा, आता घरात 4-5 दिवस नसल्यामुळे थोडंफार क्लिनिंग वगैरेचं जे काम होतं ते सुरुवातीला 2 दिवसात मी आटोपून घेतलं, कारण मला माहिती एकदा माझे डेली ब्लॉग सुरू झाल्यानंतर मला पुन्हा हे सगळं करायला वेळ मिळणार नाही। त्यामुळे मी आल्या पहिले घरावर थोडंसं लक्ष दिलं, सगळं क्लिनिंग वगैरे केलं। 2 दिवस माझे त्यातच गेले। त्यानंतर असं झालं की माझी तब्येत थोडीशी डाऊन झाली, मग मी थोडंसं स्वतःला टाइम दिला, भरपूर आराम वगैरे केला आणि आता मी एकदम फिट आहे, ओके आहे। तर म्हटलं चला पटापट ब्लॉग शूट करूया आणि आता माझी बऱ्यापैकी गाडी पुन्हा रोडावर यायला लागली, म्हणजे आपलं जे डेली रुटीन आहे ते पुन्हा हळूहळू स्टार्ट झालं आहे। म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया की मी गोव्यावरून काय काय आणलंय, त्यानंतर गोव्याला मला टोटल खर्च किती आला, आमची ट्रिप टोटल किती पैशामध्ये गेली, हे सगळं तुमच्याशी शेअर करायचं होतं, म्हणून आजचा हा व्लॉग आहे। तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की मला करा, मला तुमच्याशी बोलायला खूप जास्त आवडतं। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। कुठूनही फिरून आल्यानंतर किंवा गावी जरी आपण गेलो तरी गावावरून सुद्धा परत आल्यानंतर आपल्याला सर्वात जास्त काम पडतं ते म्हणजे कपड्यांचं। आपले कपडे खूप जमलेले असतात धुण्यासाठी वगैरे, आणि पिकनिकला ट्रिपला जाऊन आल्यानंतर तर अजूनच जास्त कपडे धुवायला निघतात, कारण माझे तर इतके कपडे होते की जवळपास मला सगळेच कपडे धुवून काढायचे होते। मी माझी अर्धी बॅग जवळजवळ मोकळी केली होती आणि जे कपडे माझे ओले होते, थोडेसे बीचवर ओले झालेले होते, तसं मी तिकडे रूमवर थोडेसे सुकवले होते, पण तरी ओल्या कपड्याचा थोडासा कुबट वास येतो। त्यामुळे मी काय केले, ते सगळे कपडे आल्यानंतर बाहेर काढले आणि थोडेसे सर्फ एक्सेलमध्ये भिजवले आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ते व्यवस्थित वॉशिंग मशीनला धुवून काढले, कारण कपड्यांना थोडीशी रेतीसुद्धा चिटकलेली होती आणि मग ती रेती जर मशीनमध्ये गेली तर पुन्हा मशीनला प्रॉब्लेम। त्यामुळे मग मी आधी सगळे कपडे व्यवस्थित सर्फ एक्सेल नाही, मी एरियलमध्ये भिजवले होते। एरियलचं जे लिक्विड असतं ना त्यामध्ये भिजवले होते। तर कपडे आवरले की आपलं मेन काम आटोपल्यासारखं आपल्याला वाटतं, कारण कपड्यांमुळे आपल्याला नाही म्हटलं तरी भरपूर पसारा होतो कपड्यांचा। आणि बघा, अर्धी बॅग माझी जवळजवळ क्लीन झाली होती धुवून आणि ही अर्धी बॅग अजून उरलेली आहे। यामध्ये जे कपडे आहेत ते मी घातलेच नाही आहेत, पण तरीसुद्धा आपण म्हणजे मी जेव्हा ट्रिपला जाते आणि जे कपडे मी घेऊन जाते ते सगळे कपडे मी धुते, कारण आपण बॅगेमध्ये जे कपडे घातलेले असतात ते पण ठेवलेले असतात, मग त्यांचा वास ह्या कपड्यांना लागून ह्या कपड्यांचा सुद्धा वास येऊ शकतो आणि मग आपण तसेच कपाटात ठेवणे योग्य नाही। म्हणून मी काय करते, जेव्हा पण गावी किंवा ट्रिपला कुठेही जाते आल्यानंतर प्रत्येक कपडा धुवून काढते आणि तो स्वच्छ त्यानंतर धुतलेला व्यवस्थित प्रेस वगैरे करून मगच मी ते माझ्या कपाटामध्ये ठेवते, म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा मला घालायचे असतात ते कपडे तेव्हा ते व्यवस्थित ऑर्गनाइज्ड असतात आणि
प्रेस केलेले असल्यामुळे आपल्याला हवा तेव्हा ड्रेस हवा तेव्हा आपण घालू शकतो. बहुतेक वेळा मी घरीच प्रेस करते. माझे कपडे मी जास्त करून बाहेर प्रेसला देत नाही. खूपच कंटाळा आला तरच मी बाहेर प्रेसला देते. तर आता फायनली माझी बॅग रिकामी झालेली आहे आणि आल्यानंतर आपली जी घरातली कामं असतात ती तर आपल्याला काही सुकत नाही. म्हणजे 5-6 दिवस बाहेर गेल्यानंतर खूप मजा होती. घरातली काही कामं नव्हती, काही जबाबदाऱ्या नव्हत्या. पण आल्यानंतर पुन्हा आपल्यावर आपल्या जबाबदाऱ्या आणि थोडंफार घर आपलं घाण होतंच आपण बाहेर गेल्यानंतर. तर आल्यानंतर 2-3 दिवस तर मला घर आवरण्यामध्येच गेले आणि तुम्ही बघू शकता हा माझा बेडरूम आहे. बेडरूमचे पडदेसुद्धा मी धुवायला काढले आणि कर्टन्स वगैरे धुतल्यानंतर बेडशीट वगैरे व्यवस्थित अंथरून घेतले. तेवढ्यात वेळ झाली होती संध्याकाळची पाणी येण्याची आणि मग इतके दिवस मी पाणी भरलं नव्हतं, त्यामुळे सगळी भांडी व्यवस्थित क्लीन करून मडके जे होते माझे ते पण स्वच्छ धुवून काढलं. कारण 6-7 दिवसांचं शिळं पाणी होतं आणि असं पण आपण दर 5-6 दिवसाला मडक्यातलं पाणी बदलतोच. तर मी सगळं मडकं वगैरे स्वच्छ धुवून काढलं आणि जी पाण्याची भांडी होती तीसुद्धा व्यवस्थित क्लीन केली आणि सगळं फ्रेश पाणी भरलं. इतके दिवसाचं म्हटलं कसं असेल कसं नाही. कधी कधी पाण्याच्या म्हणजे हंड्याच्या तळाशी घाणसुद्धा जमा होते, त्यामुळे मी पहिले स्वच्छ पाणी भरून घेतलं जे आपल्याला पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी किचनमध्ये लागतं ते. कारण त्यानंतर पुन्हा स्वयंपाक करायचा होता मला संध्याकाळचा आणि आपण एकदा पाणी वगैरे भरून झालं की मग आपण स्वयंपाक करण्यासाठी मोकळे होतो. संध्याकाळचा चहा घेतल्यानंतर सर्वात आधी मी बाजारात जाऊन जे काही सामान संपलं आहे ते घेऊन आले आणि येताना मी थोडीशी मटकीसुद्धा घेऊन आले. कारण मटकीची भाजी आम्हाला सगळ्यांनाच आवडते घरामध्ये. तर मटकीची भाजी करायचा प्लॅन होता आणि त्यासाठी मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली. आधी भाजी बनवून घेतली कारण कुकरमध्ये भाजी बनवायला मला वेळ लागत नाही. त्यानंतर पीठ मळलं आरामशीर, कारण चपाती थोडी लेट केली तरी चालते. आधी भाजी केली आणि मग डाळ भात केलेलाच होता मी सकाळचा. ते फक्त पीठ मळल्यानंतर डाळ मला गरम करून घ्यायची होती. तर स्वयंपाक काही संध्याकाळी जास्त नव्हता कारण सकाळचा डाळ भात होताच. संध्याकाळचे 7 वाजलेले होते आणि माझा सगळा स्वयंपाक झालेला होता. तेवढ्यात माऊ ट्युशनवरून आली आणि तिला खूप भूक लागली होती. मग तिला मी बोलली, चपाती भाजी तर झालेली, तुला खायची तर खाऊ शकतेस, पण मुलांना संध्याकाळच्या वेळेला भाजी पोळी नसते खायची, त्यांना काहीतरी वेगळं स्नॅक्स वगैरे खायचा असतो. मग मी तिच्यासाठी पिझ्झा ब्रेड बनवला. पिझ्झा ब्रेडची रेसिपी मी आधीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि ही पिझ्झा ब्रेडची रेसिपी मुलांना खूप आवडते कारण टेस्ट सेम पिझ्झासारखीच लागते. यामध्ये तुम्ही वेजीससुद्धा ॲड करू शकता, पण माझ्या मुलीला आवडत नाही म्हणून मी काही वेजीस यामध्ये ॲड करत नाही. यामध्ये तुम्ही पिझ्झा स्प्रेड, मेयोनीज, त्यानंतर तुम्ही सॉस वगैरे सुद्धा लावून अशा प्रकारे कोटिंग करू शकता ब्रेडला आणि मग त्यानंतर सिम्पली त्यावर फक्त चीज स्प्रेड करायचं आहे आणि ते गरम करून चीज थोडंसं मेल्ट झालं की आपला पिझ्झा ब्रेड रेडी होतो. तर मुलांना ही रेसिपी खूप आवडते आणि गरम गरम खायला तर खूपच छान लागते. ह्यावेळेस मी फनफूडचं हे नवीनवालं मेयोनीज ट्राय केलं आणि ते माऊला खूप आवडलं. आणि यासाठी जास्त काही लागत नाही, फक्त तुमच्याकडे फनफूडचं एखादं मेयोनीज असेल किंवा चीज स्प्रेड असेल किंवा तुम्ही यामध्ये सॉसेससुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे यूज करू शकता. तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही यूज करू शकता. तर माझ्या मुलीला प्लेन चीज पिझ्झा आवडतो, त्यामुळे मी जास्त चीजी असा पिझ्झा तिच्यासाठी बनवते आणि ती खूप आवडीने खाते. आणि हो, यामध्ये तुम्ही ऑरेगॅनो आणि चीज फ्लेक्ससुद्धा ॲड करू शकता. आणि जर मुलांना नॉनव्हेज आवडत असेल तर यामध्ये तुम्ही ऑमलेटसुद्धा बनवून चीजच्या जागेवर ऑमलेटसुद्धा ठेवू शकता.
माझी इव्हिनिंगची सर्व कामं झालेली होती. माऊलाही नाश्ता दिलेला होता आणि स्वयंपाकही पूर्ण झालेला होता. तर फक्त डिनर बाकी होतं रात्रीचं. तर त्याआधीच मी सर्व किचन वगैरे व्यवस्थित क्लीन करून ठेवलं. मला तुमच्याशी शेअर करायचं की मी कोणकोणत्या वस्तू गोव्याला विकत घेतल्या होत्या. खरं तर मी जास्त शॉपिंग नाही केली आहे, कारण जरी आम्हाला येताना ट्रेनमधून यायचं असेल तरी पण खूप जास्त ओझं मला नव्हतं घ्यायचं माझ्यासोबत, आणि ओझं घेऊन खूप अनकम्फर्टेबल प्रवास होतो आणि मला तर अजिबात आवडत नाही ओझे वगैरे वाहून अशी प्रवास वगैरे करायला. मला असं शांतपणे प्रवास करायला आवडतो, त्यामुळे मी जास्त ओझं काही घेतलं नाही. तर मी ज्या काही महत्त्वाच्या वस्तू मला तिकडे मिळाल्या त्या मला तुमच्याशी शेअर करायचे होते. तर मला पायराईड हवा होता, आणि मी जसं की मागच्या एका ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी अशा एका शॉपमध्ये गेली होती की जिथे सगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स आणि जे स्टोन्स असतात ते मिळतात, आणि गोव्याला ओरिजिनल मिळतात असं म्हटलं जातं की गोव्याला ओरिजिनल मिळतं. तर हे आहे पायराईड जे मी तिथून घेतलं, आणि त्या मुलाने मला सांगितलं की हे ओजी आहे, ओरिजिनल आहे. तर म्हटलं चला आपण एकदा ट्राय करायला काय हरकत आहे, कारण असं जे प्रोडक्ट आहे हे ऑनलाईनसुद्धा मिळतं. बरेच वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला पायराईड मिळून जाईल. त्याची किंमत 500 रुपयापासून स्टार्ट होते ह्या पायराईडची किंमत. तर हे जे पायराईड आहे ते दिसायला सुद्धा एकदम जसं मी बघितलं होतं एकदम तसंच आहे. हे बघा, तर हे जे पायराईड आहे ते एका स्टोन सारखं आहे, आणि हे पायराईड खूप जास्त पॉझिटिव्हिटी घरामध्ये आणतं आणि करिअरमध्ये वगैरे सक्सेस मिळवण्यासाठी, त्याचप्रमाणे फायनान्शियली तुम्हाला अपग्रेड करण्यासाठी, फायनान्शियली तुमची प्रगती होण्यासाठी हे पायराईड खूप इम्पॉर्टंट आहे. तर मला हवंच होतं पायराईड, म्हणून म्हटलं एकदा ट्राय करून बघण्यात काही हरकत आहे, म्हणून मी हे घेतलं. कारण तो मला बोलला की ताई तुम्ही बिंदास घ्या, आमच्याकडे ओजी प्रोडक्ट्सच मिळतात आमच्याकडे. मग आणि त्यानंतर हे जे आहे हे पायराईडचं ब्रेसलेट आहे. तर हे पायराईडचं ब्रेसलेट जे आहे तर हे सुद्धा मी त्याच्याकडेच घेतलं. हे ब्रेसलेट त्याने मला 500 रुपयाला काहीतरी दिलं. मी घालून दाखवते. तर हे असं आहे ते ब्रेसलेट पायराईडचं. हे सुद्धा मला 500 रुपयाला त्याने दिलं. आय थिंक 500लाच दिलं असावं, कारण काय झालं ना, मी हे सगळे 2-3 प्रोडक्ट एकत्र घेतल्यामुळे त्याने माझं एकत्र बिल लावलं, आणि त्यामुळे नेमकं कोणतं प्रोडक्ट कितीला ते मला समजलं नाही. पण बहुतेक ह्याची किंमत त्याने 500-600 अशी काहीतरी सांगितली होती. त्यानंतर हे आहे रोज कॉर्ड्स. हे रोज कॉर्ड्स जे आहे हे सुद्धा त्याने मला 500 रुपयाला दिलं, आणि हे लव, पीस आणि हार्मनीसाठी असतं. तर हे सुद्धा मला हवंच होतं, मग मला त्यांच्याकडे मिळालं, मी घेऊन टाकलं. आणि त्यानंतर मी अजून एक प्रोडक्ट घेतलंय, ते म्हणजे क्रिस्टल ट्री घेतलंय, ते मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे ते क्रिस्टल ट्री. मी अजून ओपन नाही केलंय याला, मी आता ओपन करते. दाखवण्यासाठी एक ओपन ट्री तिकडे होतं, तेच दाखवलं त्यांनी मला. आणि हे जे आहे बाकीचे सगळे असे पॅक करून ठेवतात ते लोक, म्हणजे याच्यावर धूळ वगैरे बसू नये म्हणून. तर याच्यामध्ये भरपूर प्रकारचे स्टोन्स आहेत. एकूण 7 स्टोन यामध्ये आहे. हे बघा, अशा प्रकारे हे आता मी रेडी केलंय ओपन करून. तर याच्यामध्ये टोटल 7 क्रिस्टल्स आहेत. व्हाईट कॉर्ड्स, एमेथिस्ट आणि बाकी पण बरेच प्रकारचे स्टोन्स आहेत. आता त्याने मला 7 नावं सांगितली होती, पण नेमकी कोणती कोणती नावं होती माझ्या पण लक्षात नाहीये. पण हे 7 चक्रा हिलिंग ट्री याला असं म्हणतात, की आपले जे बॉडी जी असते ती बोलतात ना 7 चक्रांनी बनलेली असते, आणि हे 7 चक्रा हिलिंग ट्री आहे. तर ह्या ट्रीला आपल्याला एनर्जाइज करायची गरज नसते. हे डायरेक्टली आपण आपल्या हॉलमध्ये ठेवू शकतो, किंवा जिथे आपण जास्त टाइम स्पेंड करतो तिथे आपण हे ट्री ठेवू शकतो, आणि हे ट्री आपल्याला भरपूर पॉझिटिव्हिटी वगैरे आपल्या घरामध्ये घेऊन येते. आणि मी ह्या गोष्टींवर विश्वास ठेवते, म्हणून मी ही गोष्ट घेतलेली आहे. जर ज्या कोणाला या सर्व गोष्टींवर विश्वास असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता हे प्रोडक्ट, आणि त्याचा नंबर सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करेल, कारण तो होम डिलिव्हरी देतो. तुम्ही जर ऑनलाईन पेमेंट केलं तर हे प्रोडक्ट तुमच्या डायरेक्टली घरी येऊ शकतात. तर हे जे आहे हे मला बऱ्याच दिवसापासून मी शोधत होती, आणि मला असं ओजी प्रोडक्ट हवं होतं जे एकदम ओरिजिनल असेल. आणि तो बोलला की मॅडम फुल गॅरंटी आहे, आमच्याकडे प्रोडक्ट्स ओरिजिनलच असतात. तर मी म्हटलं इथून तिथून घेण्यापेक्षा मग ह्याच्याकडे घेतलेलं काय वाईट आहे.
म्हणून मग मी हे त्याच्याकडूनच घेतलं. आणि दिसायलाही किती सुंदर दिसतंय हे बघा, मला तर खूप आवडलं हे. आणि 7 चक्रा हिलिंगचं ट्री बद्दल मी खूप दिवसापासून विचार करत होती की मला घ्यायचंय. आणि गोव्यावरून अशी कोणतीतरी वस्तू आणायची होती की जी माझ्या लक्षात राहील की मी ही गोष्ट गोव्याला घेतली आहे. त्यामुळे ही गोष्ट खरंच अशी आहे की नेहमी माझ्या लक्षात राहील की मी गोव्याला घेतली आहे. तर हे वन ऑफ द बेस्ट गिफ्ट आय हॅव गिवन टू माय सेल्फ. आणि ह्या सर्व गोष्टी घेतल्यानंतर थोडंसं मी माऊसाठी कानातले गळ्यातले वगैरे सुद्धा घेतले त्याच्याकडे. म्हणजे बरीच अशी जवळपास 3000ची मी शॉपिंग केली. तर एवढी सगळी शॉपिंग केल्याबद्दल त्याने मला हे छोटंसं पायराइड जे छोटासा स्टोन आहे तो त्याने मला गिफ्ट दिला. तो बोला की दीदी तुम्ही हा जो स्टोन आहे तो तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुम्हाला कधीच पैशाची कमी भासणार नाही जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवला तर. आणि हा जो स्टोन आहे मोठावाला तो आपल्याला व्यवस्थित एनर्जाइज करायचा आहे. म्हणजे हे सगळे प्रोडक्ट एनर्जाइज करावे लागणार आहे. फक्त क्रिस्टल ट्री आपण एनर्जाइज करणार नाही आहोत. तर फक्त हे त्यानंतर हे जे ब्रेसलेट आहे पायराइडचं ते आणि हा छोटा स्टोन हे सर्व मला एनर्जाइज करावं लागेल. हा स्टोन सुद्धा, रोज कॉर्ड सुद्धा. तर हे एनर्जाइज करण्यासाठी आता जो फुल मून येणार आहे ना त्या फुल मूनला हे फक्त एका प्लेटमध्ये स्वच्छ आधी क्लीन करायचं आहे सॉल्ट वॉटरने, म्हणजे मिठाच्या पाण्याने हे आधी क्लीन करायचेच हे सगळे प्रोडक्ट. आणि मग त्यानंतर रात्रभर जिथे चंद्राचा प्रकाश येईल अशा ठिकाणी एका प्लेटमध्ये या सर्व वस्तू ठेवून द्यायच्या आहेत. मग ते चंद्राच्या प्रकाशाने एनर्जाइज होतात. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी यावर मेडिटेशन करायचं एक 7 ते 10 मिनिटासाठी. आणि त्यानंतर हे प्रोडक्ट एनर्जाइज होऊन जाणार. त्यानंतर आपण ते वापरू शकतो. त्याआधी मी हे वापरणार नाहीये. तर अशी होतं माझी जी शॉपिंग गोव्यातली. तर मी एवढीच शॉपिंग केली, जास्त काही शॉपिंग नाही केली. आणि कपड्याची शॉपिंग म्हणाल तर मी इथूनच भरपूर शॉपिंग करून गेले होते. त्यामुळे तिकडे काही जास्त अशी शॉपिंग करायची मला गरज नाही पडली. पण एक ड्रेस होता जो मला गोव्याला घ्यायचा होता तो मी घेतला. आणि खरं तर आहे ना गोव्याला जाताना अजिबात इकडून शॉपिंग करून जायची गरज नाहीये, कारण तिकडे भरपूर कमी प्राइसमध्ये भरपूर चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळतात. अजिबात इकडे म्हणजे जशी मी शॉपिंग केली की जुडिओला इकडे तिकडे जाऊन मी शॉपिंग केली गोव्यासाठी तशी खरंच गरज नव्हती. गोव्याला चीप रेटमध्ये खूप चांगले चांगले ड्रेसेस मिळतात. हा जो श्रग आहे तो मला खूप आवडला होता. हा मी गोव्याला घेतला. खूप छान त्याला खाली डिझाईन पण आहे आणि खूप मस्त आहे. क्वालिटी पण एकदम हिची छान आहे आणि एकदम स्मूथ आहे. तर हा श्रग घेतला मी. त्यानंतर स्कर्ट आणि हा टॉप एक घेतलेला जो तिकडे बीचवर मला घालायचा होता. आणि हा स्कर्ट आहे. तर हा एकच ड्रेस फक्त मी तिथे घेतला आणि हा ड्रेस मला जवळजवळ 1400 रुपयाला पडला. आणि खूप लोक असं म्हणजे सांगतात रील्समध्ये वगैरे की डिसेंबरमध्ये गोव्याला जाऊ नका, खूप महागाई असते आणि सगळंच महाग मिळतं. ॲक्च्युली आम्हाला फूड आणि क्लोदिंग अजिबात महाग नाही वाटलं तिथे. एक गोष्ट महाग वाटली ती म्हणजे ट्रॅव्हलिंग. म्हणजे तुम्ही जर कॅबने फिरणार असाल तर तिकडे खूप जास्त पैसे घेतात ट्रॅव्हलचे. फिरण्यासाठी खूप जास्त पैसे लागतात. तर ट्रॅव्हलसाठी आमचा जास्त खर्च झाला असं मला वाटतं. बाकी कोणत्या गोष्टीचं म्हणजे फूड तर एवढं काही महाग नाही वाटलं. नॉनव्हेज जरी असेल तरी आम्ही एवढ्या वेळा फिश खाल्लं तर जास्त काही बिल आमचं फूडचं होत नव्हतं. सगळ्यात जास्त बिल आमचं झालं असेल तर ते फक्त कॅबचं झालं. कारण आम्हाला आमच्या घरापासून 15 ते 20 मिनिटाचा जरी प्रवास करायचा असेल तरी आम्हाला 2 ते 2,500 रुपये प्रत्येक कॅबवाला मागत होता. तर कदाचित तो पीक पिरियड असल्यामुळे आणि गर्दी खूप जास्त असल्यामुळे मागत असतील. पण ट्रॅव्हलिंगला जास्त खर्च झाला. आणि मेन मुद्दा म्हणजे आमच्या ट्रिपला खर्च किती आला. तर टोटल खर्च म्हणजे शॉपिंगचा वगैरे सोडून जवळजवळ 35 ते 40 हजारापर्यंत आम्हाला खर्च आलाय. म्हणजे ॲक्युरेट असं 35 किंवा 40 असं नाही सांगू शकत, पण इन बिटवीन म्हणजे 35 ते 40 पर्यंत आम्हाला खर्च आला. आणि असं वाटतं की तेवढा खर्च वर्थ आहे, कारण आपण तिकडे जातो. तिकडे गेल्यानंतर आपल्याला फिरणं तर महत्त्वाचं असतं. फिरल्याशिवाय आपल्याला नवीन गोष्टी माहीत होत नाही किंवा एक्सप्लोर करता येत नाही. आणि खाण्यापिण्याशी पण आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. तर ठीक आहे, आमचं साधारण आम्ही असं धरून चाललो होतो की 35-40 पर्यंत होईल आणि तेवढाच आमचा खर्च झालाय. तर ठीक होती, म्हणजे एकदम खूप एक्सपेन्सिव्ह असा नाही गेला आमचं गोवा ट्रिप. आमच्या बजेटमध्येच होता. आणि मला असं वाटतं की ज्यांना बाईक वगैरे व्यवस्थित चालवता येत असेल त्यांनी गोव्याला गेल्यानंतर बाईकच घ्या रेंटने, कारण कॅबने फिरणं नाही परवडत. आता आम्ही तिघीजणी कॅबने फिरत होतो तर आमचे पैसे जे आहेत ते डिवाइड झाले तिघींमध्ये. त्यामुळे
आम्हाला ते इझी पडलं. जास्त आम्हाला कॉन्ट्रीब्युशनमुळे आम्हाला जास्त खर्च नाही आला. पण तुमचा पण जर ग्रुप असेल तर तुम्ही एका बाईकवर दोघी जणी असं करून तुम्ही तुमचा खर्च डिवाइड करू शकतात. तर बाईकसाठी 1000 रुपये रेंट असतं आणि कॅबचं तर खूप जास्त असतं. तर त्यामुळे बाईकच गोव्याला गेल्यावर मी तर प्रिफर करेल की तुम्हाला जर व्यवस्थित गाडी चालवायला येत असेल, बाईक चालवायला येत असेल तर तुम्ही बाईकच घ्या, ती परवडते गोव्यामध्ये फिरण्यासाठी. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.